परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे परिपूर्ण आणि संपूर्ण. म्हणजे देवाची इच्छा आपण आत्मिक परिपक्वतेत वाढावे. कलोस्करास 4:12 म्हणते, एफेसस जो तुमच्यापैकी ख्रिस्ताचा दास आहे, तो तुमची आठवण ठेवून सदैव प्रार्थनेत परिश्रम करीत असतो, की तुम्ही देवाच्या संपूर्ण इच्छेत परिपूर्ण आणि संपूर्ण उभे राहावे. पास्टर ख्रिस म्हणतात, वाढ हा देवाचा आराखडा आहे. त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीत वाढ, प्रगती आणि पूर्णतेकडे जाण्याची क्षमता ठेवली आहे. बीज वृक्ष होते, बालक प्रौढ होतो, त्याचप्रमाणे देव आपल्या मुलांनाही आत्मिक परिपक्वतेमध्ये वाढावे अशी अपेक्षा करतो. प्रेषित पौलाच्या एफिसासबद्दल लिहिले आहे, जो कलोशीतील विश्वासणाऱ्यांसाठी जोरदार प्रार्थना करीत होता, की तुम्ही देवाच्या संपूर्ण इच्छेत परिपूर्ण आणि संपूर्ण उभे राहा. आत्म्याची इच्छा इथे स्पष्ट आहे, परिपूर्णता आणि संपूर्णता. परिपूर्णता ग्रीक वर्ड टेलिओस आणि संपूर्णता ग्रीक वर्ड पेलेरू हे शब्द या संदर्भात परस्थितीत वापरले गेले असून पूर्ण वाढ आणि परिपक्व झालेल्या विश्वासणाऱ्यांचे वर्णन करतात. जसे पृथ्वीवरील पालक आपल्या मुलांना जबाबदार बनवतात, जीवन हाताळण्यास सक्षम करतात, तसेच देव ही इच्छितो की तुम्ही राज्यात परिपक्व व्हा, जबाबदाऱ्या घ्या, इतरांना प्रभाव पाडा आणि पृथ्वीवर त्याच्या धार्मिकतेत स्थापन करा. तो तुम्हाला परिस्थितींना हलवलेले जावे किंवा खोट्या कल्पनांनी फसवले जावे अशी इच्छित नाही. तो तुम्हाला बलवान, विवेकी आणि फलदायी पाहू इच्छितो. 2 तिमोथेय 3:17 सांगते, की देवाचा मनुष्य प्रत्येक चांगल्या कार्याकरिता पूर्ण आणि पूर्णपणे सुसज्ज होईल. ख्रिस्तातील परिपक्वता म्हणजे वचनात स्थिर, देवाची इच्छा ओळखणारे आणि त्यांच्या हेतूंना पूर्ण करण्यासाठी पूर्ण सुसज्ज होणे. याकोब 1:4 म्हणते, परंतु सहनशीलतेचे कार्य पूर्ण होऊन घ्या, जेणेकरून तरी परिपूर्ण आणि संपूर्ण व्हाल, काहीही कमी नसलेले. ही देवाची इच्छा आणि त्यांच्या मुलांसाठी हेतू आहे. एफिसकरास 4:13 म्हणते, जोपर्यंत आपण सर्व जण विश्वासातील एक तत्व आणि देवाच्या पुत्रच्या पोहोचत नाही, आणखी खऱ्या परिपक्व मनुष्य तत्वात. देवाचे स्तवन असो. प्रार्थना घेऊया. प्रिय पित्या, तुझ्या वचन मला मार्गदर्शन आणि पोषण करते, ज्यामुळे मी आत्मिक दृष्ट्यात वाढते. मी तुझ्या अभ्यास अधीन होते आणि आणि तुझ्या